हरि ओम श्री परमात्मने नमः। अथ षष्ठोऽध्यायः। भगवत कृपेने आपण गीता सत्र आरंभ केलेला आहे। 5व्या अध्यायाच्या आरंभी श्री अर्जुनांनी ही गोष्ट विचारली होती की सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्हीमध्ये काय श्रेष्ठ आहे। याच्या उत्तरामध्ये भगवान म्हटले की दोन्हीही परम कल्याण करणारे आहेत, परंतु कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोन्हीपैकी कर्मयोग श्रेष्ठ आहे। तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते। आता दोन्हीही कल्याण करणारे कसे आहेत याचं वर्णन भगवंतांनी 5व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकापर्यंत केलं। तदनंतर सांख्ययोग आणि कर्मयोगासाठी उपयोगी आणि स्वतंत्रतेने कल्याण करणाऱ्या ध्यान योगाचं संक्षेपाने 2 श्लोकामध्ये वर्णन केलं। त्याचप्रमाणे शेवटी आपल्याकडून भक्तीची निष्ठा सांगून 5व्या अध्यायाचा विषयाचा उपसंहार केला। आता पुन्हा कर्मयोगाची श्रेष्ठता सांगण्यासाठी भगवान परमात्मा 6व्या अध्यायाच्या विषयाचा आरंभ करत आहेत। श्री भगवानुवाच अनाश्रित कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। भगवान म्हणाले, अर्जुना, कर्मफलाचा आश्रय न घेता जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी आहे। केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी होत नाही, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा सुद्धा योगी होत नाही। पूर्व श्लोकात म्हटलं गेलं की संन्यासीही तोच आहे आणि योगीही तोच आहे, परंतु त्यांचं ऐक्य कशामध्ये आहे याकरता द्वितीय श्लोकामध्ये भगवान वर्णन करतात। यम संन्यासमिति प्राहुर योगम तं विद्धि पांडव न ह्यसन्न्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन। हे अर्जुना, लोक ज्याला संन्यास असं म्हणतात त्यालाच तो योग समज, कारण संकल्पांचा त्याग केल्याशिवाय मनुष्य कोणत्याही प्रकारे योगी होऊ शकत नाही। पूर्व श्लोकात ज्या योगाची प्रशंसा केली गेली आहे त्या योगाच्या प्राप्तीचा उपाय पुढील श्लोकामध्ये भगवान सांगतात। आरुरुक्षोर्मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शम कारणमुच्यते। हे अर्जुना, जो योगामध्ये अर्थात जो समतेमध्ये आरूढ होऊ इच्छितो अशा मननशील योग्यासाठी कर्तव्य कर्म करणे कारण सांगितले गेले, आणि त्याचप्रमाणे योगारूढ मनुष्याचा शम परमात्मा प्राप्तीमध्ये कारण सांगितला गेलेला आहे। योगारूढ कोण असतो त्याचं उत्तर 4th श्लोकामध्ये भगवान सांगतायत। यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। अर्जुना, जेव्हा इंद्रियांच्या भोगामध्ये तो आसक्त होत नाही, तसेच कर्मातही आसक्त होत नाही,
तेव्हा तो संपूर्ण संकल्पांचा त्यागी मनुष्य योगारूढ म्हटला जातो. पूर्वश्लोकात भगवंतांनी योगारूढ मनुष्याची लक्षण सांगून यदा आणि तदा या पदाने योगारूढ होण्यात अर्थात आपला उद्धार करण्यात मनुष्याचं स्वातंत्र्य दाखवलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान सर्व प्राण्यांना आपला उद्धार करून घेण्याची प्रेरणा करीत आहेत. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधु रात्मैव रिपुरात्मनः. आपल्याद्वारा आपला उद्धार करावा, आपले पतन करू नये, कारण आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. आत्मा एव आत्मनः बंधू, आत्मा एव आत्मनः रिपुः. रिपुः म्हणजे शत्रू. पूर्वश्लोकात भगवंताने सांगितलं की हा स्वतःच आपला मित्र आहे आणि स्वतःच आपला शत्रू आहे, आणि म्हणून स्वतः आपला मित्र किंवा शत्रू कसा आहे याचं उत्तर पुढील श्लोकामध्ये भगवान देत आहेत. अर्थात पूर्वश्लोकाच्या उत्तरार्धाची व्याख्या पुढच्या श्लोकामध्ये भगवान करतायत. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. अर्जुना, ज्याने आपणच आपल्याला जिंकले आहे त्याच्यासाठी आपणच आपला बंधू आहे, आणि ज्याने आपणच आपल्याला जिंकले नाही अशा अनात्म्याचा आत्माच शत्रुत्वात शत्रूप्रमाणे वर्तन करीत असतो. आपल्याद्वारा आपल्यावर विजय मिळवण्याचा काय परिणाम होतो याचं उत्तर भगवान पुढच्या 3 श्लोकामध्ये देत आहेत. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. अर्जुना, ज्याने आपणच आपल्यावर विजय मिळवला आहे त्या शीत उष्ण, अनुकूलता प्रतिकूलता, सुख दुःख, त्याचप्रमाणे मान आणि अपमानात निर्विकार मनुष्याला परमात्मा नित्य प्राप्त आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. ज्यांचं अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, जो ऐरणीसारखा ठोस अर्थात निर्विकार आहे, जितेंद्रिय आहे, त्याचप्रमाणे माती, दगड आणि सोने यात समबुद्धी ठेवणारा आहे, असा जो योगी आहे तर तो योगारूढ म्हटला जातो. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. हे अर्जुना, सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य आणि संबंधी लोकांमध्ये, त्याचप्रमाणे साधू आचरण करणाऱ्यामध्ये, तद्वत पाप आचरण करणाऱ्यातही समबुद्धी ठेवणारा मनुष्य हा
श्रेष्ठ आहे. सर्वांविषयी त्यांची समबुद्धी असते. जी समता म्हणजे समबुद्धी कर्मयोगाने प्राप्त होते, तीच समता ध्यानयोगानेही प्राप्त होत असते. म्हणून भगवान ध्यानयोगाचा आरंभ करून प्रथम ध्यानयोगासाठी प्रेरणा करतात. योगी युंजीत सतत मात्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. भोग बुद्धीने संग्रह न करणारा, इच्छारहित आणि अंतकरण तसेच शरीर वश ठेवणारा, योग्याने एकटं एकांतात स्थित होऊन मनाला निरंतर परमात्म्यामध्ये लावलं पाहिजे. पूर्वश्लोकात भगवंतांनी ध्यानयोगासाठी प्रेरणा केली. ध्यानयोगाचं साधन कसं करावं यासाठी आता पुढच्या 3 श्लोकामध्ये ध्यानयोगासाठी उपयोगी असलेला विषय सांगतायत. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम. शुद्ध भूमीवर ज्यावर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंतरलेले आहे, जे अतिशय उंचही नाही आणि जे अत्यंत सखोलही नाही, अशा प्रकारे आपले आसन स्थिर स्थापन केलं पाहिजे. आणि ते स्थापन करून काय करायचं? तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्यात् योगमात्मविशुद्धये. त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांना वश ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. समंकाय शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. शरीर, मस्तक आणि मान सरळ रेषेत स्थिर धारण करून त्याचप्रमाणे दिशांकडे न पाहता केवळ आपल्या नासिकाग्राला पाहून स्थिर होऊन बसावे. आसन अंथरणे आणि बसण्याच्या पद्धतीची विधी सांगून आता पुढच्या श्लोकामध्ये फलासहित सगुण साकाराच्या ध्यानाचे प्रकार भगवान सांगतायत. प्रशांतात्मा विगतभिर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. भगवान म्हणतात, प्रशांत आत्मा म्हणजे ज्याचं अंतकरण शांत आहे, विगतभिही जो भयरहित आहे, ब्रह्मचारी व्रते स्थितः जो ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित आहे, असा सावध असणारा ध्यान योगाने मनाचा संयम करून मच्चित्तः माझ्यात चित्त लावून मत्परः आसीत मतपरायण होऊन बसावे. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. नियतमानसः म्हणजे ज्याचं मन वश केलेलं आहे. योगी मन अशा प्रकारे नेहमी परमात्म्यामध्ये लावून माझ्यात
योग्य प्रकारे स्थिती असणारी जी निर्वाण परमा शांती आहे तिला तो प्राप्त होत असतो. पुढच्या 2 श्लोकामध्ये ध्यान योगाला उपयोगी जे नियम आहेत त्या नियमांचं क्रमाने व्यतिरेक आणि अन्वय पद्धतीने भगवान वर्णन करतायत. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुन, हा योग अतिशय खाणाऱ्यालाही साध्य होत नाही आणि मुळीच न खाणाऱ्याला सुद्धा साधत नाही. त्याचप्रमाणे अतिशय झोपणाऱ्याला सुद्धा ही साधत नाही आणि मुळीच न झोपण्याला सुद्धा हे सिद्ध होत नाही. मग काय केलं पाहिजे? युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार आणि विहार करणाऱ्यांचा, कर्मात यथायोग्य प्रयत्न करणाऱ्यांचा, तसेच यथायोग्य झोपणाऱ्यांचा आणि यथायोग्य जाणणाऱ्यांचाच हा योग सिद्ध होत असतो. मागील 2 श्लोकात ध्यान योगासाठी अन्वय आणि व्यतिरेक पद्धतीने विशेष नियम दाखविले. आता अशा नियमांचं पालन करत असताना स्वरूपाचे ध्यान करणाऱ्या साधकाची स्थिती कशी होत असते तर ते पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत. यदा विनियतं चित्त मात्मन्येवावतिष्ठते निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. वश झालेलं चित्त ज्या काळामध्ये आपल्या स्वरूपातच स्थित होतं आणि स्वतः संपूर्ण पदार्थापासून जो निस्पृह होतो, कोणतीही स्पृहा इच्छा ज्याला राहत नाही, त्या काळामध्ये तो योगी आहे असं म्हटलं गेलं पाहिजे. स्वरूपामध्ये स्थिर झालेल्या चित्ताची स्थिती कशी होत असते पुढील श्लोकामध्ये दीपकाच्या दृष्टांताने भगवान स्पष्ट करतात. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः. अर्जुना, जसे निर्वातस्थळी असलेल्या दिव्याची ज्योत हालचाल रहित असते, कोणत्याही प्रकारे त्या ज्योतीमध्ये हालचाल होत नाही, तद्वत योगाचा अभ्यास करत असलेल्या ज्याने आपलं चित्त वश केलेलं आहे अशा योग्याच्या चित्ताला तशीच उपमा दिली गेलेली आहे. ज्या अवस्थेत पूर्णता प्राप्त होत असते त्या अवस्थेचं वर्णन भगवान 20व्या श्लोकामध्ये करतायत. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. योगाचं सेवन केल्याने ज्या अवस्थेत निरुद्ध चित्त उपरम होते, तसेच ज्या अवस्थेत स्वतः आपल्यात आपणाला पाहत आपल्यातच तो संतुष्ट होत असतो. आत्मानं पश्यन, आपल्यामध्ये आपल्याला पाहत, आत्मनि एव तुष्यति, म्हणजे आपल्यातच तो काय होतो, संतुष्ट होतो. पूर्व श्लोकात म्हटलं गेलं आहे की ध्यानयोगी आपल्याला आपणच पाहत असतो आणि आपल्या ठिकाणी तो संतोषाचा अनुभव करत असतो. यानंतर काय होतं याचं विवेचन पुढील श्लोकामध्ये भगवान करतायत. सुखमात्यंतिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतींद्रियं
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. जे सुख आत्यंतिक आहे, अतींद्रिय आहे, बुद्धिग्राह्य आहे, त्या सुखाचा ज्या अवस्थेत अनुभव करतो आणि ज्या सुखात स्थित झालेला हा ध्यानयोगी तत्वापासून पुन्हा कधीही विचलित होत नाही. ध्यानयोगी तत्वापासून विचलित का होत नाही याचं कारण पुढील श्लोकामध्ये. यल्लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. ज्या लाभाची प्राप्ती झाल्यानंतर त्यापेक्षा अधिक कोणताही दुसरा लाभ तो मनामध्ये मानत नाही आणि ज्यात स्थित झाल्यावर तो अत्यंत दारुण दुःखानेही विचलित केला जाऊ शकत नाही. बघा, ज्या सुखाची प्राप्ती झाल्यानंतर त्यापेक्षा अधिक लाभाची शक्यता राहत नाही आणि ज्या ठिकाणी स्थित झाल्यावर अत्यंत दारुण दुःखही त्याला विचलित करू शकत नाही, अशा सुखाच्या प्राप्तीसाठी पुढच्या श्लोकामध्ये भगवान प्रेरणा देत आहेत. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. अर्जुना, ज्यामध्ये दुःखाच्या संयोगाचाच वियोग आहे त्यालाच योग नावाने जाणून घेतले पाहिजे. तो योग ज्या ध्यानयोगाचे लक्ष आहे त्या ध्यानयोगाचा अभ्यास न कंटाळत्या चित्ताने निश्चयपूर्वक केला पाहिजे. पूर्व श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंताने ज्या योगाचं साध्यरूपी समता वर्णन केलेलं आहे त्याच योगाच्या प्राप्तीसाठी आता पुढील श्लोकापासून सगुण निराकाराच्या ध्यानाचं प्रकरण भगवान परमात्मा आरंभ करतायत. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मन सैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समंततः. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या संपूर्ण कामनांचा संपूर्णपणे त्याग करून आणि मनानेच इंद्रियांच्या समुदायाला सर्व बाजूंनी हटवून शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतयः आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. धैर्ययुक्त बुद्धीद्वारा संसारापासून हळूहळू उपरम व्हावं आणि मनाला बुद्धीला परमात्मा स्वरूपामध्ये चांगल्या रीतीने स्थापन करून काहीही चिंतन करू नये. किंचित अपि न चिंतयेत. पूर्वोक्त प्रकाराने निर्विकल्प स्थिती जर झाली नाही तर काय करावं यासाठी पुढच्या श्लोकामध्ये अभ्यास सांगताय. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियमेत दात्मन्येव वशं नयेत. अर्जुना, हे अस्थिर आणि चंचल असणारं मन जेथे जेथे विचरण करतं तेथून तेथून हटवून त्याला एका परमात्म्यातच चांगल्या प्रकारे लावलं पाहिजे. आता हे परमात्म्यामध्ये कसं लावायचं? भगवान तर सांगतायत आत्मनी एव वशम नयेत, म्हणजे परमात्म्याचंच
चांगल्या प्रकारे त्याला लावावं. तर परमात्म्यामध्ये मन लावण्याच्या काही युक्त्या आहेत. त्यापैकी पहिली युक्ती अशी आहे, मन ज्या एखाद्या इंद्रियांच्या विषयाकडे किंवा एखादी व्यक्ती, एखादी वस्तू किंवा घटना, तसे एखादी परिस्थिती इत्यादीकडे ते आकर्षित होतं. अर्थात आकर्षित झाल्यामुळे काय होतं, तर त्यांचं ते चिंतन करू लागतं. त्याचवेळी त्या विषय इत्यादीपासून मनाला हटवून आपलं ध्येय असणारा परमात्मा, त्या परमात्म्याकडे ते लावलं पाहिजे. आणि पुन्हा ते तिकडे जाऊ लागलं तर पुन्हा तेथून परत आणून परमात्म्याकडे लावलं पाहिजे. अशा प्रकारे मनाला वारंवार आपल्या ध्येयाकडे लावत राहिलं पाहिजे. म्हणजे एक दिवस असा येतो की विषयाकडे न जाता ते परमात्मा स्वरूपाकडे लागतं आणि स्थिर होतं. ही पहिली युक्ती. दुसरी युक्ती अशी आहे की जिथं जिथं मन जाईल तिथं तिथं परमात्म्यालाच पाहावं. ज्याप्रमाणे गंगेचं स्मरण झालं तर गंगेच्या स्वरूपामध्ये परमात्माच आहे, गायीची आठवण आली तर गायीच्या रूपामध्ये परमात्माच आहे. अशा प्रकारे मनाला परमात्म्यामध्ये लावलं पाहिजे. दुसऱ्या दृष्टीने विचार करू गेलो तर गंगा इत्यादीमध्ये सत्तारूपाने परमात्माच आहे. मग कोणत्याही व्यक्तीमध्ये जाओ, वस्तूमध्ये जाओ, घटनामध्ये जाओ, परिस्थितीमध्ये जाओ, सर्व घटनेला, वस्तूला आधारभूत परमात्म्याच आहे. कारण यांच्यापूर्वी परमात्माच होते आणि यांच्या अभावानंतर सुद्धा परमात्माच राहणार आहेत आणि ते असताना सुद्धा परमात्माच आहे. अशा प्रकारे मनाला परमात्म्यामध्ये लावलं पाहिजे. ही दुसरी युक्ती आहे. तिसरी युक्ती अशी आहे की साधक जेव्हा परमात्म्यामध्ये मन लावण्याचा अभ्यास करतो तेव्हा संसाराच्या गोष्टी आठवतात. आपला अनुभव असेल, जेव्हा आपण हातामध्ये माळ घेतो आणि नामस्मरण करू लागतो, जेवढं नामस्मरण करायला सुरुवात करतो की लगेच संसारातल्या काही गोष्टी आठवतात माणसाला. परंतु त्यामुळे साधक घाबरून जातो की जेव्हा मी संसाराचं काम करतो तेव्हा इतक्या गोष्टी आठवत नाही, इतकं चिंतनसुद्धा होत नाही. परंतु जेव्हा परमात्म्यामध्ये मन लावण्याचा मी अभ्यास करतो तेव्हा मनामध्ये निरनिराळ्या गोष्टी आठवू लागतात. परंतु असं समजून साधकाने घाबरून जाऊ नये. कारण साधकाचा उद्देश जर परमात्म्याच प्राप्तीचाच झाला तर आता संसाराच्या चिंतनाच्या रूपामध्ये आतून केर कचरा निघत आहे, अंतःकरण शुद्ध होत आहे. जसे 15-20 दिवसापासून बंद पडलेलं घर आहे. आपण दरवाजा उघडला तर घरामध्ये खूप घाण असते. जोपर्यंत आपण झाडत नाही तोपर्यंत ती घाण खाली जमिनीवर बसली असते. त्या घाणीचा काही त्रासही होत नाही, कचऱ्याचा काही त्रासही होत नाही. पण जसे आपण झाडाला सुरुवात करतो तसं तो आपल्या नाकाद्वारे जातो आणि शिंका येऊ लागतात. म्हणजे जसं जसं आपण झाडतो तसा तसा तो कचरा, त्याच्यातलं बारीक कण हे उडू लागतात, पसरू लागतात आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ लागतो. पण मग याचा अर्थ ते झाडू नाही का? झाडलं पाहिजे. का? जरी तो कचऱ्याची ती बारीक कण जरी आता आपल्याला त्रास देत असले तर एकदा तो संपूर्ण कचरा आपण घराबाहेर काढला की आपलं संपूर्ण घर हे कसं होतं? स्वच्छ होतं. तात्पर्य हे आहे की संसारिक कार्य करतेवेळी अंतःकरणामध्ये जमा असलेला जुन्या संस्कारांना बाहेर निघण्याकरता त्यांना वेळच मिळत नाही, अवसर मिळत नाही. आणि म्हणून संसारिक कार्य सोडून एकांतात जर आपण बसलो तर त्यांना बाहेर निघण्याची संधी मिळतं आणि ते सर्व कचरा स्वरूप किंवा संस्कारिक विचार, संसारातील संस्कारिक विचार तर ते बाहेर निघू लागतात. म्हणून साधकाने न घाबरता भगवंताचं चिंतन, मनन, स्मरण केलं गेलं पाहिजे. ही झाली तिसरी युक्ती. आता चौथी युक्ती अशी आहे की साधकाला भगवंताचं चिंतन करण्यात अडचण यामुळे येते की आपल्याला संसाराचा मानून आपण भगवंताचं चिंतन करत असतो. मी संसारामध्ये राहतो, मी एक संसारी आहे, मी एक सामान्य जीव आहे आणि मग भगवंताचं चिंतन करतो.
त्यामुळे संसाराचं चिंतन आपोआप होतं आणि भगवंताचं चिंतन करावं लागतं, तरीसुद्धा होत नाही कधी कधी. आणि म्हणून साधकाने भगवंताचं होऊन भगवंताचं चिंतन करावं. आपण संसाराचं होतो आणि भगवंताचं चिंतन करतो. साधकाने भगवंताचं व्हावं आणि भगवंताचं चिंतन करावं. तात्पर्य, मी तर केवळ भगवंताचा आहे आणि केवळ भगवानच माझा आहे. मी शरीराचा नाही आणि शरीर संसारसुद्धा माझे नाही आहेत. अशा प्रकारे भगवंताशी जर संबंध झाला तर भगवंताचं चिंतन स्वाभाविकच होऊ लागतं, चिंतन करावं लागत नाही. पुढची युक्ती आहे, ध्यान करताना साधकानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की मनामध्ये कोणतंही कार्य शिल्लक ठेवू नये. अर्थात अमुक कार्य करायचं होतं, अमुक ठिकाणी जायचं होतं, अमुक व्यक्तीला भेटायचं आहे, अमुक एखादी व्यक्ती भेटण्याकरता येणार आहे, तर त्याच्याबरोबर विचारविमर्श करायचा आहे, इत्यादी जी कार्य आहेत ना, ते कार्य शिल्लक ठेवू नये. या कार्यांचे संकल्प जर मनामध्ये असले तर ते ध्यान करू देत नाहीत आणि म्हणून ध्यानामध्ये शांत चित्त होऊन बसलं पाहिजे. तदनंतर 6वी युक्ती अशी आहे की ध्यान करताना जर संकल्प विकल्प होत असले तर स्वाहा म्हणून त्यांना दूर काढावेत. अर्थात स्वाहा म्हणून संकल्प विकल्प यांना काय करावं, आहुती देऊन टाकावी. 7वी युक्ती अशी आहे की समोर पाहत पापण्यांची काही वेळ वारंवार लवकरात लवकर उघडझाप करून मग डोळे बंद करून घ्यावे. पापण्या उघडझाप केल्यामुळे ज्याप्रमाणे बाहेरचं दृश्य नाहीसं होतं, तद्वत अंतःकरणातले संकल्प विकल्पसुद्धा समाप्त होतात. आणि 8वी तसेच शेवटची युक्ती सांगतो. सर्वप्रथम नासिकेतून 2-3 वेळेस श्वासाला जोरात बाहेर काढावं आणि मग शेवटी जोराने फुत्कार करून पूर्ण श्वासाला बाहेर काढून बाहेरच त्याला रोखून ठेवावं, म्हणजे बहिर्कुंभक ज्याला म्हणतात. जितका वेळ श्वास रोखणं शक्य होईल तितका वेळ रोखून नंतर हळूहळू श्वास घेत स्वाभाविक श्वास घेण्याच्या स्थितीमध्ये यावं. या रीतीने जर आपण प्रयत्न केला तर आपल्या मनाचे सर्व संकल्प विकल्प समाप्त होतात आणि मग आपलं मन भगवंताच्या ध्यानामध्ये चांगल्या प्रकारे लागत असतं. 24व्या-25व्या श्लोकामध्ये ज्या ध्यानयोगाच्या उपरतीचं वर्णन केलं, आता पुढच्या 2 श्लोकामध्ये त्याच्या अवस्थेचं वर्णन करून त्याच्या साधनेचं फळ सांगतायत. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषं. ज्याची सर्व पापे नष्ट झालेली आहेत, ज्याचा रजोगुण शांत झाला आहे, तसेच ज्याचं मन संपूर्णपणे शांत निर्मळ झालेलं आहे, अशा या ब्रह्मस्वरूपी योग्याला निश्चितच उत्तम अर्थात सात्विक प्रकारचं सुख प्राप्त होत असतं. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यंतं सुखमाश्नुते. हे अर्जुना, अशा प्रकारे आपल्याला सदा परमात्म्यामध्ये लीन करून पापरहित जो योगी आहे तो सुखपूर्वक ब्रह्मप्राप्तिरूपी अत्यंत सुखाचा अनुभव करतो. 18व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत स्वरूपाचं ध्यान करणाऱ्या ज्या सांख्ययोगाचं वर्णन झालं आहे, त्याच्या अनुभवाचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये भगवान करतायत. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. अर्जुना, सर्व ठिकाणी आपल्या स्वरूपाला पाहणारा आणि ध्यानयोगाने युक्त अंतःकरण असणारा जो सांख्ययोगी आहे, आपल्या स्वरूपाला संपूर्ण प्राण्यामध्ये स्थित असलेले तो पाहतो आणि संपूर्ण प्राण्यांना आपल्या स्वरूपामध्ये पाहतो.
म्हणजे आत्मानं सर्वभूतम ईक्षते, आपल्याला आपल्या स्वरूपाला संपूर्ण प्राण्यामध्ये तो पाहतो. तद्वत सर्व भूतानी आत्मनी, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या स्वरूपामध्ये तो पाहतो. भगवान परमात्म्याने 14व्या-15व्या श्लोकामध्ये सगुण साकाराचं ध्यान करणाऱ्या ज्या भक्तियोगाचं वर्णन केलं, त्याच्या अनुभवाची गोष्ट पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात. यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो सर्वात मला पाहतो आणि माझ्याच सर्वांना पाहतो, त्याच्यासाठी मी अदृश्य होत नाही आणि तो माझ्यासाठी अदृश्य होत नाही. आता भगवान ध्यान करणाऱ्या सिद्ध भक्ती योगाचे लक्षण सांगतात. सर्वभूत स्थितं यो मां भजते एकात्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. अर्जुना, माझ्यामध्ये ऐक्य भावाने स्थित झालेला जो भक्तियोगी संपूर्ण प्राण्यामध्ये स्थित असलेल्या माझे भजन करतो, तो सर्व काही वर्तन करूनसुद्धा माझ्यामध्येच वर्तन करीत आहे, अर्थात तो नित्य निरंतर माझ्यामध्येच स्थित आहे असं तू समज. भगवंतांनी पूर्वी 19व्या श्लोकामध्ये स्वरूपाला पाहून ध्यानयोग करण्याविषयी अनुभव सांगितला. मध्यंतरी 31व्या श्लोकामध्ये सिद्ध भक्ती योग्याची स्थिती आणि लक्षणं सांगितली. आता पुन्हा निर्गुण निराकाराचं ध्यान करणाऱ्या सांख्य योग्यांचा अनुभव सांगण्याकरता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. भक्त सर्व वर्तन करूनही माझ्यामध्ये कशा प्रकारे स्थिर राहतो, पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. हे अर्जुना, जो भक्त आपल्या शरीराच्या उपमेनुसार सर्व ठिकाणी मला समान पाहतो आणि सुख अथवा दुःखाला देखील तो समान पाहतो, तर तो परमयोगी मानला गेला आहे. सयोगी परमो मतः, तो परमयोगी मानला गेला आहे. ज्या समतेची प्राप्ती सांख्ययोग आणि कर्मयोग यांच्याद्वारे होते, त्याच समतेची प्राप्ती ध्यानयोगाद्वारेही होते. ही गोष्ट भगवंतांनी 10व्या श्लोकापासून तर 19व्या श्लोकापर्यंत सांगितली. आता अर्जुन ध्यानयोगाने प्राप्त होणाऱ्या समतेच्या अनुषंगाने पुढच्या 2 श्लोकामध्ये आपली मान्यता प्रकट करत आहेत. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिरां. हे मधुसूदन, आपण समतापूर्वक जो हा योग सांगितला, मनाच्या चंचलतेमुळे मी त्या योगाची स्थिर स्थिती पाहत नाही आहे. का पाहत नाही आहे? तर ज्या चंचलतेमुळे अर्जुन आपल्या मनाच्या स्थिर स्थितीकडे पाहत नव्हते, त्या चंचलतेचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये उदाहरणाने अर्जुन स्पष्ट करीत आहेत. चंचलं हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. कारण की हे कृष्णा, मन अत्यंत चंचल आहे, दुस्तर आहे, दृढ आहे, म्हणजेच जिद्दी आहे. त्याचप्रमाणे ते बलवानसुद्धा आहे. त्याला रोखणं म्हणजे मी आकाशात स्थित असलेल्या वायूप्रमाणे अत्यंत कठीण असं मानत असतो. ज्याप्रमाणे वाऱ्याला आपण थांबवू शकत नाही, त्याप्रमाणे मनालासुद्धा आपण थांबवू शकत नाही, एवढं ते कठीण आहे.
आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाच्या मान्यतेला अनुमोदन देऊन मनाच्या निग्रहाचे काही उपाय सांगतायत. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैरागेन च गृह्यते. भगवान म्हणाले, अर्जुना, हे महाबाहो, हे जे मन आहे ना, फार चंचल आहे आणि याचा निग्रह करणंसुद्धा फार कठीण आहे. हे तुझं म्हणणं अगदी योग्य आहे, असंशयम, यामध्ये काही संशय नाही. परंतु हे कौंतेय, हे कुंतीनंदना, अभ्यास आणि वैराग्याच्या द्वारा याचा निग्रह केला जाऊ शकतो. अभ्यासाने काय साध्य होत नाही. तुकोबाराय म्हणतात, असाध्य ते साधे करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. भगवंतांनी मनाला निग्रहित करण्यासाठी हे दोन मुख्य उपाय सांगितले. अभ्यासेन च वैराग्येन, अभ्यासाने आणि वैराग्याने त्याचा निग्रह करता येऊ शकतो. कशाला म्हणतात अभ्यास? मनाला वारंवार ध्येयाकडे लावण्याचं नाव अभ्यास आहे. याच्याकरता काही वेळ खर्ची घालावा लागतो. दररोज अभ्यास केला जातो. कधी केला आणि कधी नाही केला असं होता कामा नाही. तात्पर्य असं की अभ्यास निरंतर झाला पाहिजे. आपल्या ध्येयाविषयी महत्त्व आणि आदरबुद्धी असली पाहिजे. अशा प्रकारे जर अभ्यास केला तर अभ्यास दृढ होत असतो. अभ्यासाचे दोन भेद आहेत. पहिला भेद असा आहे की आपलं जे लक्ष आहे, जे ध्येय आहे, त्याच्याकडे मनोवृत्तीला लावावं. आणि जी दुसरी वृत्ती झाली, म्हणजे अभ्यास करत असताना दुसरं कोणतं चिंतन होऊ लागलं तर त्याची उपेक्षा करावी, त्यापासून उदासीन व्हावं. हा झाला पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार असा आहे की जिथं जिथं मन जाईल तिथे तिथे आपल्या लक्षाला, आपल्या इष्टदेवतेला पाहावं. हा दुसरा प्रकार आहे. तर या दोन अभ्यासाच्या साधनांशिवाय मन लावण्याचे पुष्कळ असे उपाय आहेत. जेव्हा साधक ध्यान करण्यासाठी बसतो तेव्हा सर्वात प्रथम 2-4 श्वास बाहेर फेकून अशी भावना करावी की मी मनातून संसाराला पूर्णपणे काढून टाकले आहे. आता माझं मन संसाराचं चिंतन करणार नाही, भगवंताचंच चिंतन करेल. आणि चिंतनात जे काही येईल ते सर्व भगवंताचं स्वरूपच असेल. भगवंताशिवाय माझ्या मनात दुसरी गोष्ट येऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंताचं स्वरूप तेच आहे जे मनामध्ये येते आणि मनात जे येईल ते भगवंताचंच स्वरूप आहे. वासुदेव सर्वम हा जो सिद्धांत आहे, याप्रमाणे असं झाल्यानंतर मन भगवंतातच लागेल, इतर कुठेही लागणार नाही. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार असा आहे की भगवंताच्या नामाचा जप करावा, परंतु जपात दोन गोष्टींचं स्मरण ठेवावं. एकतर नामाच्या स्मरणामध्ये वेळ आपल्याला रिकामा जाऊ देऊ नये, अर्थात राम राम अशा प्रकारे नामाचं उच्चारण जरी हळूहळू केलं तरी चालेल, परंतु मध्यंतरी वेळ रिकामा जाऊ देऊ नये. आणि दुसरं, नामाला ऐकल्याशिवाय राहू नये, अर्थात जपाबरोबर त्या उच्चारणाला सुद्धा ऐकलं पाहिजे. राम राम अशा प्रकारे जप केला पाहिजे आणि त्याला आपण ऐकलं सुद्धा पाहिजे. तिसरा प्रकार आहे, ज्या नामाचे उच्चारण केले जाईल मनाने त्याच्यावर देखरेख ठेवावी, अर्थात त्या नामाला बोटाने अथवा माळेनं न मोजता मनानेच नामाचं उच्चारण करावे आणि मनानेच नामाची गणती करावी. हाही एक सोपा उपाय. परंतु या वसेल जाण्याकरता आपल्याला माळेपासून आधी सुरुवात केली पाहिजे. चौथा प्रकार आहे, एका नामाचे तर वाणीचे उच्चारण करावे आणि दुसऱ्या नामाच्या मनाने जप करावा. जसं वाणीने तर आपण राम राम उच्चार करावं आणि मनाने कृष्ण कृष्ण याचा जप करावा. हाही एक उपाय. पुढचा उपाय असा आहे की राग रागिणीमध्ये कीर्तन करून, कीर्तन म्हणजेच भगवंताचं स्मरण करून, अभंग गाऊन नामाचा उच्चार करावा. आणि राग रागिणीमध्ये
मनाने भगवंताचं कीर्तन करावं, म्हणजेच स्मरण करावं. पुढचा प्रकार आहे पायापासून ते मुकुटापर्यंत आणि मुकुटापासून भगवंताच्या पायापर्यंत स्वरूपाचं चिंतन करावं. असेही अनेक उपाय शास्त्रामध्ये आलेले आहेत. तर या अभ्यासाने मन निग्रही होऊ शकतं. दुसरा प्रकार आहे वैराग्य. अभ्यासाच्या मदतीसाठी वैराग्याची आवश्यकता असते, कारण संसाराच्या भोगाची आसक्ती जितकी कमी होईल तितकं मन परमात्म्यामध्ये लागणार आहे. संसाराची आसक्ती संपूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय मनात संसाराचं आसक्तीपूर्वक चिंतन होणार नाही. आणि म्हणून जुन्या संस्कारामुळे कधी कोणतं स्फुरण झालं तर त्याची उपेक्षा करावी लागेल, अर्थात त्याच्याविषयी आसक्ती ठेवू नये आणि द्वेषही करू नये. मग ती स्फुरणं आपोआप नाहीशी होतील. अशा रीतीने अभ्यास आणि वैराग्य यांनी मनाचा निग्रह होत असतो. वैराग्य उत्पन्न होण्याचं अनेक उपाय आहेत. संसार क्षणाक्षणाला बदलतो आणि स्वरूप केव्हाही कोणत्याही क्षणी बदलत असते, आणि म्हणून संसार आपल्याबरोबर राहत नसतो आणि आपण संसाराबरोबर राहत नसतो. ज्या प्रकारे बाल्यावस्था युवावस्था आपल्याबरोबर राहिली नाही, परिस्थिती आपल्याबरोबर राहिली नाही इत्यादी, अशा प्रकारे विचार जर केला तर संसारापासून वैराग्य निर्माण होतं. हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की आपले म्हणवले जाणारे जितके काही कुटुंबीय संबंधी असतात ते आपल्यापासून अनुकूलतेची इच्छा ठेवतात. तेव्हा आपल्या शक्ती सामर्थ्य योग्यता समजदारी इत्यादीनुसार त्यांची न्याययुक्त इच्छा पूर्ण करावी आणि परिश्रम करून त्यांची सेवा करावी, परंतु त्यांच्याकडून आपल्या अनुकूलतेची तसेच काही घेण्याच्या इच्छेचा संपूर्णपणे त्याग करावा. अशा प्रकारे आपल्या सामर्थ्यानुसार वस्तू जर दिल्याने आणि परिश्रम करून सेवा केल्याने मागील आसक्ती नष्ट होते आणि त्यांच्याकडून कशाची इच्छा न ठेवल्याने नवीन आसक्ती उत्पन्न होत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे संसारातून वैराग्य निर्माण होतं. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार थोडक्यात सांगतो. जिकडे काही दोष पाप दुःख निर्माण होतात ते सर्व संसाराच्या आसक्तीनेच उत्पन्न होतात, आणि जितके सुख शांती मिळत असते ती सर्व आसक्तीरहित झाल्यानेच मिळत असते. असा विचार जर केला तर त्याने वैराग्य निर्माण होत असतं. म्हणून या अभ्यासाने आणि वैराग्याने मन हे निग्रही होत असतं. पूर्वश्लोकात अभ्यास आणि वैराग्याद्वारा मनाच्या निग्रहाची गोष्ट सांगून आता भगवान परमात्मा ध्यानयोगाच्या प्राप्तीसाठी अन्वय व्यतिरेकाने आपलं मन सांगतायत, आपलं मत सांगतायत. असंशयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तो यतता शक्यो वाप्तुमुपायतः. ज्याचं मन पूर्णपणे वश झालं नाही त्याच्याद्वारा योग प्राप्त होणं कठीण आहे, परंतु उपायपूर्वक प्रयत्न करणाऱ्या तसंच मन वश झालेल्या साधकाला योग प्राप्त होऊ शकतो, असं माझं मत आहे, असं भगवान सांगतायत. पूर्वश्लोकात भगवंतांनी म्हटलं की ज्याचं अंतःकरण पूर्णपणे वश झालेलं नाही, अर्थात जो शिथिल प्रयत्न करणार आहे त्याला योगाची प्राप्ती होणं कठीण असतं. यावर अर्जुनाने पुढच्या 2 श्लोकामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगात् चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाले, हे कृष्णा, ज्याची साधनेमध्ये श्रद्धा आहे परंतु त्याचा प्रयत्न शिथिल आहे, हळूहळू आहे, त्याचं अंतकाळी जर योगापासून मन विचलित झालं तर तो योग सिद्धी प्राप्त न करता कोणत्या गतीला जातो? कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो
विमूढो ब्रह्मण पथी. हे महाबाहो, संसाराच्या आश्रयापासून रहित झालेला आणि परमात्मा प्राप्तीच्या मार्गात मोहित अर्थात विचलित झालेल्या अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी भ्रष्ट झालेला जो साधक आहे, तर काय छिन्न विच्छिन्न झालेल्या ढगाप्रमाणे नष्ट तर होत नाही ना. अशा प्रकारे अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला. पूर्वोक्त संशयाला दूर करण्यासाठी अर्जुन पुन्हा पुढच्या श्लोकामध्ये भगवंताला प्रार्थना करतात. एतन्मे संशयं कृष्ण चेत्तुर्मरस्य शीर्षतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्तानयुपपद्यते. हे कृष्णा, माझ्या या संशयाचं संपूर्णपणे निरसन करण्यासाठी आपणच योग्य आहात, कारण या संशयाचं निरसन करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणीही होऊ शकत नाही. 38व्या श्लोकामध्ये अर्जुनाने शंका विचारली होती की संसारापासून आणि साधनेपासून जो च्युत झालेला आहे, पतित झालेला आहे, त्या साधकाचं पतन तर होणार नाही ना. तर त्याचं समाधान करण्यासाठी भगवान पुढचा श्लोक सांगतायत. श्री भगवानुवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. भगवान म्हणाले, हे पृथानंदन, त्याचा विनाश या लोकीही होत नाही आणि परलोकी सुद्धा होत नाही, कारण हे अर्जुना, हे तात, कल्याणकारी कर्म करणारा कोणताही मनुष्य दुर्गतीला जात नाही. पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला आश्वासन दिलं की कोणत्याही प्रकारे साधकाचं पतन होत नाही आणि त्याची दुर्गती होत नाही. आता भगवान अर्जुनाने 37व्या श्लोकामध्ये प्रश्नानुसार योगभ्रष्टाच्या गतीचं वर्णन करीत आहेत. योगभ्रष्टाला कोणती गती प्राप्त होते? प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती समा शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. हे अर्जुना, योगभ्रष्ट पुण्यकर्म करणाऱ्याच्या लोकांना प्राप्त होऊन आणि तिथे पुष्कळ वर्षापर्यंत राहून मग शुद्ध अर्थात ममतारहित श्रीमंत कुळामध्ये जन्म घेतो. योग साधनेला तो लागलाय, परंतु योग साधना करता करता आयुष्य संपलं आणि मध्येच त्याची साधना थांबली गेली. तर असा जो योगभ्रष्ट आहे, तर तो पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकामध्ये प्राप्त होतो, म्हणजे श्रेष्ठ लोकामध्ये प्राप्त होतो. तिथं पुष्कळ वर्षापर्यंत राहतो आणि नंतर मग शुद्ध आणि श्रीमंत कुळामध्ये तो जन्म घेतो. शुचीनाम श्रीमताम गेहे अभिजायते. पूर्व श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नानुसार योगभ्रष्टाची गती दाखवली. आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याकडूनच दुसऱ्या योगभ्रष्टाची गती सांगतायत. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. अथवा वैराग्यवान योगभ्रष्ट ज्ञानवान योग्यांच्या कुळातच जन्म घेतो. अशा प्रकारचा जो हा जन्म आहे, तो संसारात निसंशय फारच दुर्लभ आहे असे तू समज. पूर्व श्लोकात भगवंतांनी वैराग्यवान योगभ्रष्टाचा तत्वज्ञ योग्याच्या कुळामध्ये जन्म होतो हे सांगितलं. आता त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर काय घडतं पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयस संसिद्धौ कुरुनंदन. हे कुरुनंदन, त्या ठिकाणी त्याला पूर्व मनुष्य जन्मामध्ये केलेली साधन संपत्ती सहजच प्राप्त होते आणि मग तो तिच्या साह्याने साधनसिद्धीच्या विषयामध्ये पुन्हा विशेषतेने प्रयत्न करत असतो.
पूर्वश्लोकात भगवंतांनी म्हटलं की तत्त्वज्ञ योग्यांच्या कुळामध्ये जन्म घेणाऱ्याला पूर्वजन्मकृत बुद्धिसंयोग प्राप्त होत असतो आणि साधनेमध्ये तत्परतेने तो लागतो. आता शुद्ध श्रीमंताच्या घरी जन्म घेणाऱ्या योगभ्रष्टाची कशी स्थिती असते त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये भगवान करतात. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. तर तो योगी श्रीमंताचे घरी जन्म घेणारा योगभ्रष्ट मनुष्य भोगांना परवश होऊन देखील त्या पूर्वी मनुष्य जन्मात केलेल्या अभ्यासाच्या साधनेच्या कारणानेच परमात्म्याकडे आकर्षिला जातो. कारण योगाचा म्हणजे समतेचा जिज्ञासूसुद्धा वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अतिक्रमण करत असतो. श्रीमंताच्या घरी जन्म घेतल्यानंतर जेव्हा तो योगभ्रष्ट परमात्म्याकडे ओढला जातो तेव्हा त्याची स्थिती कशी असते. भगवान म्हणतात, प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस ततो याती परांगतीम. भगवान म्हणतात, हे अर्जुना, जो योगी प्रयत्नपूर्वक अभ्यास करतो आणि ज्याचं पाप नष्ट झालेलं आहे, त्याचप्रमाणे जो अनेक जन्मापासून सिद्ध झालेला आहे, तर तो योगी मग परमगतीला प्राप्त होतो. योगभ्रष्टाचे या लोकामध्ये आणि परलोकामध्ये पतन होत नाही. योगाचा जिज्ञासू शब्दब्रह्माचं अतिक्रमण करतो. तसेच हे जे महात्म्य भगवंतांनी वर्णन केलं आहे ते महात्म्य भ्रष्ट होण्याचे नव्हे तर योगाचं महात्म्य, आणि म्हणून पुढील श्लोकामध्ये त्याच योगाचं महात्म्य सांगतायत. तपस्वेभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मभिश्चाधिको योगी तस्माद् योगी भव अर्जुन. अर्जुना, सकाम भाव असणाऱ्या तपस्व्यापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. ज्ञान्यांपेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे आणि सकाम कर्म करणाऱ्याहूनही योगी श्रेष्ठ आहे असं माझं मत आहे. म्हणून हे अर्जुन, तू योगी हो. तस्मात अर्जुन योगी भव, तू योगी हो. पूर्वश्लोकात भगवंतांनी योग्याची प्रशंसा करून अर्जुनाला योगी होण्याची आज्ञा दिली. परंतु कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी आणि भक्तियोगी इत्यादी योग्यांपैकी कोणता योगी झालं पाहिजे या विषयाची स्पष्ट आज्ञा अर्जुनाला दिली नाही. म्हणून भगवान आता पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनाने भक्तियोगी व्हावं. परत सांगतो, पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनाने भक्तियोगी व्हावे या उद्देशाने भक्तियोगाचं विशेष महात्म्य वर्णन भगवान करीत आहेत. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. संपूर्ण योग्यातही जो भक्त म्हणजे श्रद्धावान भक्त माझ्यामध्ये तल्लीन होऊन मनाने माझं भजन करतो तो माझ्या मताने सर्वश्रेष्ठ योगी आहे. भगवान परमात्म्यांनी या 6व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये 47व्या श्लोकामध्ये आपलं मत सांगितलं की सर्वात श्रेष्ठ योगी कोणता. तर सर्वात श्रेष्ठ योगी कर्मयोगी नव्हे, ज्ञानयोगी नव्हे, ध्यानयोगी नव्हे, तर भक्तयोगी हा सर्वात श्रेष्ठ आहे. आणि ते भक्तियोगी होण्याकरता भगवान परमात्म्याने 27व्या श्लोकामध्ये भक्तियोगाचं महात्म्य सांगितलं. श्रद्धावान भक्त माझ्यामध्ये तल्लीन होऊन मनाने माझं भजन करतो तो माझ्या मताने सर्वश्रेष्ठ योगी आहे. समयुक्त तमोमतः संसारापासून विमुख होऊन केवळ आपला उद्धार व्हावा असे चिंतन करणारे जितके योगी साधक होऊ शकतात ते सर्व युक्त आहेत. जे सगुण निराकाराला अर्थात व्यापक रूपाने सर्वात परिपूर्ण असलेल्या परमात्म्याला शरण जातात ते युक्त तर आहेत. परंतु जे केवळ मज सगुण परमात्म्याला शरण येतो तो माझ्या मताने युक्ततम आहे. समयुक्त तमोमतः.
तो भक्त जेव्हा कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग इत्यादी सर्व योग त्याच्या ठिकाणी बांधतील तेव्हाच तो युक्ततम होईल. श्रद्धा विश्वासपूर्वक भगवंताच्या ठिकाणी तल्लीन झालेल्या मनाने भजन जर केलं तर त्या ठिकाणी सर्व योग घर करून राहतात. कारण भगवान महायोगेश्वर आहेत, संपूर्ण योग्यांचं महान ईश्वर आहेत. तर महायोगेश्वराला शरण झाल्यावर शरणागताचा कोणता योग प्राप्त होणे शिल्लक राहील? तर तो संपूर्ण योगांचं निवासस्थान होतो. कारण महायोगेश्वर भगवान परमात्मा त्याच्या अंतःकरणामध्ये येऊन राहत असतो. म्हणून भगवान त्या भक्ताला युक्ततम असं म्हणतात. युक्ततम भक्त कधी योगभ्रष्ट होऊ शकत नाही, कारण त्याचं मन भगवंताला सोडून कधी राहतच नाही आणि म्हणून भगवानही त्याला अंतर देऊ शकत नाही. अंतकाळी तो दुःख, बेशुद्धी इत्यादी कारणाने भगवंताचं स्मरण करू शकला नाही तर भगवान त्याचं स्मरण करतात. असे काही श्लोक आहेत, मी आपल्याला सांगतो. भगवान म्हणतात, ततस्तं म्रियमाणं तू काष्ठ पाषाण सन्निभम अहम स्मरामी मद्भक्तम नयामी परमांगतीम. याचा अर्थ असा आहे की काष्ठ म्हणजे लाकूड आणि पाषाणाप्रमाणे, दगडाप्रमाणे मृतवत झालेल्या त्या भक्ताचं मी स्वतः स्मरण करतो आणि त्याला परमगती प्रदान करतो. दुसरा श्लोक असा आहे, कफवातादि दोषेन मद्भक्तो न च मां स्मरेत तस्य स्मराम्यहम नोचेत कृतज्ञो नास्ति मत्परः. कफवात आदी दोषामुळे माझा भक्त जर मृत्यूच्या वेळी माझं स्मरण करू शकला नाही तर मी स्वतः त्याचं स्मरण करतो. जर मी असं नाही केलं तर माझ्यापेक्षा जास्त कृतज्ञ कोणी ठरू शकत नाही, असं स्वतः भगवान त्या भक्ताविषयी म्हणतायत. म्हणून तो भक्त योगभ्रष्ट होऊ शकत नाही. तात्पर्य असं आहे की संसाराला संपूर्णपणे विमुख होऊन भगवतपरायण झाला आहे. ज्याला आपल्या शक्तीचा, प्रयत्नाचा, साधनाच्या, आश्रयाचा विश्वास आणि अभिमान नसतो अशा भक्ताला भगवान योगभ्रष्ट होऊ देत नाही. कारण तो केवळ भगवंतावरच अवलंबून असतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये संसाराचं महत्त्व असतं तसेच आपल्या पुरुषार्था, आश्रय, विश्वास आणि अभिमान असतो त्याचीच योगभ्रष्ट होण्याची शक्यता असते. कारण अंतःकरणात भोगाचं महत्त्व असल्याने परमात्म्याचं ध्यान करतानाही मनाचा ओढा संसाराकडेच असतो. याप्रमाणे जर प्राणाचा शरीराशी वियोग होत असताना मन संसाराकडे ओढले गेले असतो, योगभ्रष्ट होत असतो. जर स्वतःच्या शक्तीचा आश्रय, विश्वास आणि अभिमान नसेल आणि तर मन संसाराकडे ओढले गेले तरीसुद्धा तो योगभ्रष्ट होत नाही. कारण अशी अवस्था आल्यावर मन संसाराकडे जरी ओढले गेले तर तो भगवंताच्या नावाने टाहो फोडतो. धाव घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिंपुटी. म्हणजे भगवंतावर तो अवलंबून असल्यामुळे भक्ताचं चिंतन भगवान स्वतः करतात, त्यामुळे तो योगभ्रष्ट होऊ शकत नाही. या ठिकाणी भगवंताने शेवटच्या श्लोकामध्ये समेयुक्त तमोमता असं म्हटलेलं आहे. 12व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये तेमेयुक्त तमा म्हटलेलं आहे. दोन्ही ठिकाणी भगवंताने एकच शब्द वापरला आहे, केवळ वचनात फरक आहे. अर्थात या ठिकाणी एक वचन आहे आणि 12व्या अध्यायामध्ये तिथं बहुवचन आहे. म्हणजेच हाच विषय भगवान परमात्मा पुढे अर्जुनाला न समजल्यामुळे, भगवंताचे बोल अर्जुन पकडू न शकल्यामुळे अर्जुन पुढे 12व्या अध्यायामध्ये आरंभी पुन्हा प्रश्न करणार आहेत. आणि आपली भक्ती करणारे आणि अविनाशी निराकाराची उपासना करणारे यापैकी कोण श्रेष्ठ आहे? तर त्यावेळी भगवान उत्तरामध्ये आपल्या भक्तालाच सर्वश्रेष्ठ सांगतील, जसं या ठिकाणी भगवंताने सांगितलेलं आहे. अस्तु अहम विरमामि. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.